यंदा जुलै उजाडला तरी मराठवाड्यात आतापर्यंत जेमतेम 22% पाऊस पडलाय। त्यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यावर दुष्काळाचं गंभीर सावट आहे। पाण्यासाठी दाही दिशा करण्याची वेळ आली आहे। या परिस्थितीत डोळे आभाळाकडे लागले असले तरी नियोजनातील गंभीर चुका सुद्धा दुष्काळाला हातभारच लावत असल्याचं चित्र आहे। आकडेवारी पाहिली तर राज्यात मराठवाडा प्रकल्पांच्या संख्येत प्रथम क्रमांकावर आहे, तरीही दुष्काळ 5वीला पुजलेला आहे। एक नजर टाकूया मराठवाड्यातल्या प्रकल्पांच्या संख्येवर आणि त्यातील पाण्याच्या टक्केवारीवर। मराठवाड्यामध्ये मोठे प्रकल्प 11 आहेत, त्यातली पाण्याची सध्याची टक्केवारी फक्त 21% एवढीच आहे। मध्यम प्रकल्प 75 आहेत, त्यात 18% एवढंच पाणी शिल्लक आहे। लघु प्रकल्प 718 आहेत, त्यात 12% पाणी शिल्लक आहे। गोदावरी नदीवरील बंधारे 11 आहेत, त्यात 42% पाणी आहे। मांजरा नदीवरील बंधारे 13 आहेत, त्यात 8% पाणी आहे। म्हणजेच एकूण प्रकल्प 828 आहेत आणि त्यात फक्त 20% पाणी शिल्लक आहे। पाऊस कमी पडला असला तरी जेमतेम पाणी जमा करून ठेवण्यात मराठवाडा कमी पडला यात वाद नाही। धरण बांधा आणि विसरा या तत्वावर हे प्रकल्प बांधण्यात आल्याचं तज्ज्ञ सांगतायत। शासनाने मराठवाड्यातील धरणांचा अभ्यास केला तेव्हा यातील बहुतांश धरणं फक्त पाझर आणि पाणी चोरीसाठीच वापरण्याच्या लायकीचं असल्याचं समोर आल्याचं तज्ज्ञ सांगतायत। आपल्या इथे जलविकास जो झालेला आहे, मग तो जलविकास हा मृद आणि जलसंधारणाचा असेल, लघु पाटबंधारे स्थानिक स्तर या माध्यमातून असेल किंवा राज्यस्तरीय प्रकल्प जे लघु मध्यम मोठे हे जे आहेत त्यांच्या माध्यमातला असेल, या विकासाबद्दल शांतपणे विचार करण्याची गरज आहे। हा जो विकास झालेला आहे त्याची कामं जेव्हा झाली तेव्हा ती एकात्मक पद्धतीने झाली नाहीत, चांगल्या क्वालिटीची ती कामं झाली नाहीत आणि जेव्हा झाली पूर्ण झाली त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे आपण कमालीचं दुर्लक्ष केलेलं आहे। तसा विचार केला तर मराठवाड्यात पाऊस नेहमीच लहरी राहिलाय। मराठवाड्यात सरासरी वार्षिक पाऊस 779 मिलीमीटर इतका पडतो। मात्र गेल्या 8 वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे चित्र फारसं समाधानकारक नाही। पावसाच्या या लहरीपणामुळे पाणी खूप जपून वापरायला हवं, मात्र तसं होताना दिसत नसल्याचं दुर्दैवी चित्र आहे। उपलब्ध पाण्याचा वापर नियोजनातून होत नसल्यानं वारंवार पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। त्यात कहर म्हणजे दुष्काळी मराठवाड्यात ऊसाचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातंय। खरं तर ऊसाला भरपूर पाणी लागतं, मात्र पाण्याच्या उपलब्धतेचा विचार न करता नगदी पीक म्हणून ऊसाचं पीक घेण्याचं प्रमाण वाढल्यानं सुद्धा पाण्याची नासाडी होत असल्याचं तज्ज्ञ सांगतायत। जे काही पाणी उपलब्ध होतं त्या पाण्याचा आपण गैरवापर करतो आहोत। फार मोठ्या प्रमाणावर ऊसाला पाणी जात आहे। दुष्काळी वर्षात मराठवाड्यामध्ये ऊसाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन व्हावं, साखरेचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन व्हावं, हे काही योग्य नाही। एकीकडे गावात ऊस उभा आहे आणि दुसरीकडे प्यायला पाणी नाही, ही परिस्थिती धोकादायक आहे। सततच्या पाणी उपशामुळे भूगर्भातील पाणी पातळी सुद्धा कित्येक तालुक्यात आता 2 मीटरच्या खाली गेले। त्यामुळे भविष्यात पाऊस जास्त पडणार असं कुणीही छाती ठोकून सांगू शकत नाही। त्यामुळे पडणाऱ्या पावसाचं योग्य नियोजनच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे धरणांचं संगोपन, सुसूत्रता आणि पिकांच्या पद्धती बदलल्याशिवाय दुष्काळावर मात करणं शक्य होणार नाही, हेच सत्य आहे। विशाल करोडे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।